नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर म्युच्युअल फंड शेअर्समध्ये पैसे इन्व्हेस्ट करत असाल तर चांगली गोष्ट आहे, पण त्याच्यापेक्षा महत्त्वाची एक आहे टॅक्स प्लॅनिंग, की त्यामध्ये तुम्ही टॅक्स वाचू शकता. तर आज तो टॅक्स कसा वाचवता येईल, त्याच्यावर किती टॅक्स रेट्स आहे, नवीन बजेटमध्ये काय काय चेंजेस झालेत, हे सगळं तुम्हाला मी आज सांगणार आहे. तर व्हिडिओ शॉर्ट पण नक्की बघा आणि ह्याचे टोटल 4 पार्ट्स आहेत. ओके, दिस इज ऑल अबाउट कॅपिटल गेन टॅक्सेशन. दिस इज द फर्स्ट पार्ट. सो दिस इज पार्ट 1 ऑफ 4. म्हणजे पुढचे 3 व्हिडिओ पण तुम्हाला बघायचे आहेत. एकात मी F&O कवर केले, एकामध्ये क्रिप्टो करन्सी. तो असे 4 पार्टमध्ये मी डिवाइड केले, बिकॉज यू इन्व्हेस्ट इन दिस 4 कॅटेगरीज. सो अकॉर्डिंगली मी ते सिम्प्लिफाय करायचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओ शॉर्ट नक्की बघा आणि तुमचे जे कोणी मित्र शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतायत त्यांना व्हिडिओ शेअर करा. आय गॅरंटी तुम्ही 100% भरपूर टॅक्स वाचवू शकाल. चला, तो सगळ्यात पहिलं जो कन्फ्युजन आहे, दॅट इज there are 2 categories of shares and mutual fund. One is short term and one is long term. आता 2 कॅटेगरी काय आहेत तुम्हाला माहिती पाहिजे, कारण का दोन्हीचे टॅक्स रेट्स वेगवेगळे आहेत. दोन्हीमध्ये टॅक्स प्लॅनिंगचे व्हॉट यू कॅन से वेज आर डिफरंट. सो शॉर्ट टर्म लॉंग टर्म डिफाईन का होतं, कारण का दोनोंचा टॅक्स रेट्स हे वेगळे असतात. तो हाऊ टू डिफाईन, तर मित्रांनो शेअर्स म्युच्युअल फंड. ओके, कोणते शेअर्स? लिस्टेड शेअर्स इन इंडिया. म्हणजे तुम्ही टाटा मोटर्सचे शेअर घेता जो लिस्टेड आहे, अनलिस्टेड नाही. आय एम सेइंग लिस्टेड शेअर्स इन इंडिया किंवा म्युच्युअल फंड यामध्ये तुम्हाला 12 मंथ्सचा लॉक इन पिरियड आहे. लॉक इन पिरियड मतलब पिरियड ऑफ होल्डिंग आहे. सो 12 मंथ्सच्या आधी तुम्ही विकलं तर शॉर्ट टर्म अँड 12 मंथ्सच्या नंतर विकलं तर लॉंग टर्म. तो एक्झॅक्टली 12 मंथ असेल तरी शॉर्ट टर्म. ओके, सो कोणते शेअर्स? लिस्टेड इक्विटी शेअर्स. ओके, लिस्टेड. अच्छा, अनलिस्टेड असेल तर त्याचं डिस्कशन नंतर होईल, ठीक आहे. आणि दुसरं जे म्युच्युअल फंड असतात, या म्युच्युअल फंडामध्ये तुम्ही ज्या इन्व्हेस्ट करता, तुमचे 65% अमाऊंट इन्व्हेस्टेड इन शेअर कॅपिटल और यू कॅन से कॅपिटल मार्केट. आपण टाकू शेअर्स. अँड 35% तुमचे पैसे डेथमध्ये जातात. ओके, आता 65-35 काय बायफोकेशन आहे. तुम्ही जर 1 लाख रुपये इन्व्हेस्ट केले तर तुम्ही जेव्हा म्युच्युअल फंड बाय करता त्याचा सेक्टर असतो की ते पैसे कुठं इन्व्हेस्ट होणार. तुम्हाला जर माहीत नसेल तर तुमच्या कन्सल्टंटला विचारा ज्याच्या थ्रू तुम्ही इन्व्हेस्ट केलेत. तर त्यातले 65% पैसे जे शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट होणार असतील वेगवेगळ्या शेअर्समध्ये, अँड 35% डेट मार्केट, म्हणजे तिथे तुम्हाला फिक्स रिटर्न मिळतात, म्हणजे कमी मिळतात. 6 to 7% फिक्स असतात ऑलमोस्ट, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. तर असे जर शेअर्स असतील तर त्यासाठी पिरियड ऑफ होल्डिंग असतो 12 months. दिस इज फॉर शॉर्ट टर्म. अँड फॉर लॉंग टर्म पिरियड ऑफ होल्डिंग मोर दॅन 12 months. सो परचेस केल्यापासून आफ्टर 12 months लॉंग टर्म, लेस दॅन 12 months शॉर्ट टर्म. हे पहिलं कळलं. तर तुम्ही जे काही शेअर्स घेतलेत आहे ना. अच्छा, हे म्युच्युअल फंडला 12 मंथ कसं काउंट करायचं? म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही जर SIP केली असेल तर प्रत्येक SIPला 12 months. ओके, हे लोकांचं फार कन्फ्युजन आहे. म्युच्युअल फंड इज नॉट लाईक रिकरिंग डिपॉझिट की तुम्ही 3 वर्षानंतर तुम्हाला एकदम पैसे येतील. इट्स नॉट लाईक दॅट. फॉर एव्हरी पेमेंट नेक्स्ट 12 months, फॉर एव्हरी SIP नेक्स्ट 12 months. हे माहिती असणं गरजेचं आहे. हा झाला पहिला पार्ट. नाव, सो लेस दॅन 12 months शॉर्ट टर्म, मोर दॅन 12 months लॉंग टर्म. नाव लेस दॅन 12 month असेल तर तुम्हाला टॅक्स द्यायचा आहे 20% अंडर सेक्शन 111A. तो कॅपिटल गेनमध्ये तुम्हाला लागतो सेक्शन 111A, ज्याला 20% टॅक्स लागतो. हा आधी कमी होता, 15% होता, बट 23 जुलै 2024 म्हणजे 2 वर्षापूर्वी जेव्हा अमेंडमेंट झाली त्यानंतर हा टॅक्स रेट गव्हर्नमेंटने 20% करून टाकला आहे. अँड मोर दॅन 12 असेल तर लॉंग टर्म, त्याला टॅक्स आहे 12.5% आणि पहिले 1.25 लाख रुपये एक्झेम्प्ट आहे. सो इन शॉर्ट, नाव वी हॅव गॉट 2 कॅटेगरी ऑफ टॅक्स रेट्स. लक्षात घ्या, शॉर्ट टर्म कॅपिटल ॲसेट असेल तर 111A, लॉंग टर्म कॅपिटल ॲसेट असेल तर 112. इथे टॅक्स रेट असेल तुम्हाला 20%, इथे टॅक्स रेट असेल
12.5% प्लस इथं तुम्हाला कुठलंही एक्झम्पशन नाही, इथं 1.25 लाख पर इयर एक्झम्पशन आहे. आता लक्षात घ्या, हे झाले टॅक्स रेट्स. सो शॉर्ट टर्ममध्ये तुम्हाला 1 रुपयाला टॅक्स द्यायचा आहे. लॉंग टर्ममध्ये पहिला 1.25 लाखला तुम्हाला टॅक्स द्यायची गरज नाही. 1.25 लाखाच्या पुढे जे काय तुमचं इन्कम येईल, समजा तुमचं इन्कम 2 लाख रुपये झालं, तर नेक्स्ट 75,000ला तुम्हाला टॅक्स द्यावं लागेल 12.5%. ठीक आहे, हे झाले टॅक्स रेट्स. आता तुम्हाला मी याचं प्लॅनिंग कसं करायचं तेही सांगणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ठीक आहे, नाव तो देखो, तो हा झाला सेक्शन 111A, जिथे तुम्हाला किती टॅक्स द्यायचा आहे 20%. ह्याचे 3 पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. यामध्ये कुठलंही एक्झम्पशन लिमिट नाही आहे, म्हणजे तुम्हाला मिळणाऱ्या 1 रुपयावर तुम्हाला टॅक्स द्यायचा आहे. दुसरं, ह्याच्या अगेन्स्ट तुम्ही कुठलंही डिडक्शन, जसं खूप लोक सेक्शन 80मध्ये इन्व्हेस्ट करता आहे ना, 80C वगैरे, इथे कुठलंही बेनिफिट मिळणार नाही. ह्याच्या अगेन्स्ट तुम्ही टॅक्स प्लॅनिंग नाही करू शकत, कारण काय तुमचं फ्री इन्कम आहे, म्हणजे तुमच्या पैशावर तुम्हाला पैसे मिळालेत. बघा, तर गव्हर्नमेंटने जिथं तुम्ही काम करता फिजिकली तिथं तुम्हाला डिडक्शन्स आहेत, पण जिथं तुम्हाला असं फ्री इन्कम मिळतं आहे, फ्री म्हणजे युअर मनी इज वर्किंग, यू आर नॉट वर्किंग, इट्स अ पॅसिव्ह इन्कम, तर तिथं काही बेनिफिट देत नाही गव्हर्नमेंट. आणि तुम्ही ओल्ड रिजिममध्ये असाल किंवा न्यू रिजिममध्ये असाल, ओल्ड रिजिममध्ये म्हणजे 2.5 लाखापर्यंत टॅक्स नाही, न्यू रिजिमला तुम्हाला 4 लाखापर्यंत टॅक्स लागत नाही, टोटल 12 लाखाचा टॅक्स लागत नाही. सो कुठल्याही रिजिममध्ये जावा, हे जे रेट्स बदलत नाही, हे स्पेशल कॅटेगरी इन्कम आहे. सो न्यू रिजिम हो या ओल्ड रिजिम, ह्याचं वर्किंग चेंज होत नाही. ठीक आहे, ओके. आता हे एक्झम्पशन लिमिट जे आहे म्हणजे काय, जसं तुम्ही जर जॉब करताय तर आपण म्हणतो ना पहिल्या 2.5 लाखावर टॅक्स नाही, असं काही होणार, जे जे पैसे मिळतील तुम्हाला त्यावर टॅक्स द्यावा लागेल. लॉंग टर्म, लॉंग टर्ममध्ये कसं आहे, 1.25 लाख तुम्हाला एक्झम्पशन मिळेल. आता तुम्ही म्हणाल की सर लॉंग टर्मचा रेट कमी काय, 12.5%, शॉर्ट टर्मचा 20% आहे, आणि प्लस 1.25 लाखाचं एक्झम्पशन आहे, म्हणून इथे तुम्हाला इंडेक्सेशन बेनिफिट नाही मिळत. ओके, लॉंग टर्म कॅपिटल इंडेक्सेशन बेनिफिट मिळायचं. इंडेक्सेशन म्हणजे इन्फ्लेशन ॲडजस्टेड कॉस्ट. मी जे शेअर्स 2007ला 100 रुपयाला घेतलेत त्याचे ॲक्च्युअल व्हॅल्यू 100 नसणार आहे, त्यात काही ना काही इन्फ्लेशन ॲड होऊन 120 रुपये आपण करायचो, आणि ती आपण सेल प्राईसमधनं मायनस करायचो. ओके, तो जो तुम्हाला इन्फ्लेशन कॉस्टचा बेनिफिट मिळायचा तो इथे मिळणार नाही. जी तुमची कॉस्ट आहे लाईक अ शॉर्ट टर्म गेन, ती कॉस्ट तुम्हाला मायनस करायची. आणि तो एक प्रॉब्लेम आहे, इथं 87Aचा रिबेट नाही मिळणार. 87Aचा रिबेट आपल्याला मिळतो ओल्ड स्कीममध्ये असेल तर 5 लाखापर्यंत मिळतो, 12,500 रुपये. नवीन स्कीममध्ये असेल तर 12 लाखापर्यंत 60,000 रुपये मिळतो. या इन्कमला तुम्ही रिबेट क्लेम करू शकत नाही. सो इन शॉर्ट, हे जे इन्कम आहे लॉंग टर्म गेन, इथे तुम्हाला ऑलरेडी गव्हर्नमेंटने 1.25 लाखाचं एक्झम्पशन दिलं आहे, म्हणूनच इंडेक्सेशन बेनिफिट काढून घेतला आहे, म्हणूनच रिबेट काढून घेतला आहे, कारण ऑलरेडी तुम्हाला टॅक्स फक्त 12.5% द्यायचा आहे, त्यावेळी तुम्हाला कुठलीही सूट मिळणार नाही. ओके, तो हे झाले तुमचे टॅक्स रेट्स फॉर लॉंग टर्म अँड शॉर्ट टर्म. आता नेक्स्ट आपण बघायचं आहे म्युच्युअल फंड, की म्युच्युअल फंडला टॅक्स रेट कसे लागतात, आणि ह्याचं मी एक प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन तुम्हाला शेवटच्या व्हिडिओमध्ये करून दाखवणार की याचं कॅल्क्युलेशन कसं होतं. म्युच्युअल फंडमध्ये अलग अलग कॅटेगरीज आहेत. तुम्ही जर फर्स्ट कॅटेगरीचे असाल, इक्विटी ओरिएंटेड म्युच्युअल फंड, जिथे 65% तुम्ही शेअर मार्केटमध्ये आहे इन इंडियन इक्विटी, तर तो आहे. दुसरा आहे डेट म्युच्युअल फंड, जिथे देखो सिंपल आहे, यामध्ये 65 शेअर मार्केट म्हणजेच 35 डेट मार्केट. 35 काय होणार, डेट मार्केट. ओके, आता डेट म्युच्युअल फंड म्हणजे काय, मोर दॅन 35 डेट मार्केट, लेस दॅन 65 इक्विटी, पहिल्याच्या एक्झॅक्टली ऑपोजिट. ठीक आहे, सो हे जे डेट फंड आहेत, अच्छा हे आपण ऑलरेडी कव्हर केलं. म्युच्युअल फंड आपण कव्हर केलं वरतीच. शॉर्ट टर्म असेल तर 111A, लॉंग टर्म असेल तर 112A. आता हे जे डेट फंड आहेत ज्याच्यामध्ये लेस दॅन 65 शेअर मार्केटमध्ये, म्हणजे मोर दॅन 40% डेट, एक्झाम्पल देतो मी, 40% डेट, 60% इक्विटी. मित्रांनो एक्झाम्पल आहे, तर ह्यामध्ये टॅक्स रेट लागतो तुम्हाला 30% ब्रॅकेट, ह्याला नॉर्मल टॅक्स लागतो. काय लागतो, नॉर्मल. इथे लॉंग टर्म शॉर्ट टर्मचा काही कॉन्सेप्ट नाही आहे. ठीक आहे,
सो बिकॉज देर इज नो स्पेशल रेट ॲज पर युअर स्लॅब. सो इथे पिरियड ऑफ होल्डिंग बघायचं नाही. तर तुमचे जे पैसे डेट फंडमध्ये आहेत, लिक्विड फंडामध्ये आहेत, तुम्ही जर जॉब करत असाल तर जो टॅक्स रेट लागतो 2.5 लाख 5 लाख हां तो, किंवा नवीन स्कीममध्ये असाल तर 4 लाख, तुम्ही जो तुमचा जो नॉर्मल इन्कम आहे, तुम्ही जॉब करताय, सॅलरी आहे, तुम्हाला रेंट मिळतं आहे, तो जो टॅक्स तुम्ही बाकी इन्कम देतात तोच टॅक्स लागेल. ठीक आहे. नाव कॅटेगरी 4 इज ELSS आहे ना, इक्विटी लिंक्ड सेव्हिंग फंड्स म्हणतात त्याला, करेक्ट ना, ELSS. यामध्ये तुम्हाला ॲडव्हान्टेज काय, हे टॅक्स सेवर असतात. ह्याला सिम्पल भाषेत म्हणू शकता टॅक्स सेवर म्युच्युअल फंड. यामध्ये तुम्हाला ATCचं डिडक्शन मिळतं 1.5 लाखापर्यंत, आणि ह्यामध्ये 3 वर्षाचा लॉक इन पिरियड आहे. किती वर्षाचं आहे, 3 वर्षाचा लॉक इन पिरियड, आणि 3 वर्षांतर मग ते टॅक्सेबल होतं ॲज पर इक्विटी. म्हणजे कुठला टॅक्स लागणार, हां इक्विटीचा म्हणजे कुठला, आपला 112 वाला लागणार तुम्हाला. येस 20%. किती लागणार, 20 नाही 12.5% लागणार तुम्हाला. सो असे 4 कॅटेगरी म्युच्युअल फंड आहेत. किती आहेत, 4. म्हणजे हे 3 आहे, सॉरी 3 कॅटेगरीचे आहेत. क्लिअर आहे. सो देर आर 3 कॅटेगरीज. जे इक्विटी ओरिएंटेड म्युच्युअल फंड आहे त्याचं आपण डिस्कस केले. डेट फंड असेल तर ॲज पर स्लॅब, अँड अगेन ELSS असेल. ELSS म्हणजे जिथं तुम्हाला टॅक्स प्लॅनिंग करू शकता, तुम्ही टॅक्स सेव्ह बी करू शकता. त्याला 3 वर्षाचं लॉक इन आहे. याचं लॉकिंग कसं असणार आहे, फॉर एव्हरी पेमेंट 3 इयर्स, एव्हरी पेमेंट 3 इयर्स. सो अगर आज मी पैसे टाकले तर 36 मंथ नंतर ते मला मिळतील. ओके. सो त्याला जो टॅक्स रेट असेल तो नॉर्मल लॉंग टर्म प्रमाणे असेल. पॉईंट नंबर 5. आता ह्याच्यावर मला जर डिव्हिडंड मिळाला, शेअर्सवर मिळतो, म्युच्युअल मिळतो, तो फुल्ली टॅक्सेबल आहे. तो काय, फुल्ली टॅक्सेबल आहे. त्याला इन्कम फ्रॉम अदर सोर्समध्ये तुम्ही टॅक्स देऊ शकता. आणि लास्ट असतो यामध्ये लॉस खूप वेळा होतो. शेअर्समध्ये म्युच्युअल फंडमध्ये लॉस होतात. तर तुम्हाला जर शॉर्ट टर्म लॉस झाला तर तुम्ही तो शॉर्ट टर्म गेन या लॉंग टर्म गेन कुठेही ॲडजस्ट करू शकता. पण तुम्हाला जर लॉंग टर्म लॉस झाला तर तुम्ही तो लॉंग टर्ममध्येच ॲडजस्ट करू शकता, तुम्ही शॉर्ट टर्ममध्ये ॲडजस्ट करू शकत नाही. तर मित्रांनो एवढे सारे पॉईंटर्स तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ओके. तर या 6 पॉईंटमध्ये मी फक्त तुम्हाला टॅक्स रेट सांगितले आहेत. ह्याच्या पुढच्या सेशनमध्ये मी जे तुम्हाला ॲक्च्युअल वर्किंग करून सांगणार आहे, तो एकदा हा व्हिडिओ परत बघून घ्या. हे सगळे पॉईंटर्स तुमच्याकडे लिहून ठेवा. तुमचे काही क्वेश्चन्स असेल तर कॉमेंट करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये याचं आपण प्रॅक्टिकल कॅल्क्युलेशन बघणार आहोत. थँक्यू सो मच. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांबरोबर शेअर करा. आणि टॅक्स प्लॅनिंग कसं करायचं, कॅल्क्युलेशन कसं करायचं, सेकंड पार्टमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. थँक्यू अँड बाय बाय.